ते सादर करावं, कारण आपले प्रेक्षक जे आहेत ते आपल्या फॅमिलीचे मेंबर आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त आपण चांगला कार्यक्रम देण्याचे प्रयत्न करत आहोत. तर श्रवण एक हिंदी गीत झालं तर बरं होईल. हो थोडं मला स्टेजवर जरा पाणी द्या प्लीज. एक छानसं राजेश खन्नाचं गाणं त्यांनी सादर करावं असं मला वाटतं. तुमने काजल लगाया दिल में रात हो गई, तूने काजल लगाया दिल में रात हो गई, मिल गए नैना से नैना क्या बात हो गई, मिल गए नैना से नैना क्या बात हो गई. मुझे न बुलाना के मारे गताना तेरे होठों पे ना ये बहाना. तेरी चुनरी लहराई बरसात हो गई. तूने काजल लगाया दिल में रात हो गई, दिल में दिल को पुकारा मुलाकात हो गई. तूने काजल लगाया दिल में रात हो गई, दिल में दिल को पुकारा मुलाकात हो गई. तूने काजल लगाया दिल में रात. आणि या भारताला घडवणारा एकमेव निर्माता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ही जी जयंती आहे ही भारतात नाही तर अखंड विश्वात साजरी केली जाते. तर खास हे गीत आपल्या सगळ्यांसाठी. आमचा नऊ आला काय सोन उगवली सका जन्म आले दीपा, जन्म आले दीपा, जन्म आले दीपा.
जन्मस्थळे भीमवार, जन्मस्थळे भीमवार, जन्मस्थळे भीमवार, जन्मस्थळे भीमवार. अनंत धर्म यादव यांच्या बुद्धं नमामि. उकळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव, काढली ती पेशवाई केला बरमिघाव. उकळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव, काढली ती पेशवाई केला बरमिघाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराष्ट्र. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा किती शोभला असता भीमनोटावर, काय अनकोटावर. किती शोभला असता भीमनोटावर, काय अनकोटावर. बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती या ठिकाणी मोठ्या धूम धडाक्यात साजरी होत आहे. तुम्हाला इथे बोलवलं मला फार आनंद झाला. मित्रा, तुला माहिती आहे जगामध्ये असा एकच नेता आहे की ज्याची जयंती संपूर्ण जगभरात साजरी होते, आणि तो नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहे? काही दिवसापूर्वी हाच विद्वतेचं माहेरघर, पुस्तकांचं भांडार आणि ज्ञानाचं भांडार याच माणसाकडे. परंतु एवढं विद्वत्तेचा पंडित असून सुद्धा काही वर्षापूर्वी याच पंडिताला पिण्याच्या पाण्यापासून वंचित. आपण सारेजण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या साऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या ह्या जयंती महोत्सवासाठी आनंदराज आंबेडकर साहेब पण इकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आपल्या चे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्रीमान धुमाळ साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तसेच भगत साहेब आलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो. सिरसाप्रमाणे आपण दरवर्षी प्रत्येक शाखेतील व्यक्तींचा ज्यांनी ह्या समाजासाठी किंवा ह्या शाखेसाठी जे योगदान दिले आहे अशा लोकांची आपण साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करतो. आणि मी ज्या सन्मान मूर्तींचं नाव घेत आहे त्यांनी ह्या मंचकावर यायचं आहे असं मी त्यांना विनंती करतो. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 191चे शंकर नारायण जाधव साहेब यांनी या मंचकाजवळ यायचं आहे. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 146चे प्रदीप शंकर मोहिते यांनी या मंचकाजवळ यायचं आहे. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 136चे वंदना गणपत गमरे यांनी या मंचकाजवळ यायचं आहे. बहुजन पंचायत समिती
जय भीम. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवनाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वरत्न विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून मैत्रीय सांस्कृतिक संघाद्वारा 135वा जयंती महोत्सव खार जिमखान्यामध्ये हा उत्सव सुरू आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आमच्या बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी ज्यांनी इंदू मिल आपल्या ताब्यात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. आनंदराज आंबेडकर साहेब यांना मी विनंती करतो, मैत्री संघाने त्यांना सन्मानपूर्वक आणायचे. मी आमचे कार्य सम्राट जे अहोरात्र आपला वेळ बौद्धजन पंचायत आम्हाला संपूर्णपणे सहकार्य करणारे खार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी धुमाळ साहेबांना विनंती करतो का आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुधास जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावर यायचंय. मी आयुष्यमान अरुण मोरे आणि अशोक मोरे त्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य कुटुंबात जीवन जगतायत आणि त्यांनी एवढी मोठी झेप घेतली होती. पाहिलं असेल की ब्रार किंवा दुसरे कोणते शेफ होते तुमच्याकडे रणवीर शेफ शेफ विकास ह्यांच्यासोबत आम्ही आमचं कुकिंगचं म्हणजे आमचा छंद सादर केला. आदरणीय उपस्थित माननीय माझे मित्र व मैत्रिणींनो, आज आपण या भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी, न्यायासाठी आणि भेदभाव आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समर्पित केलं. शिक्षण सर्वात मोठं शास्त्र मानलं जातं, पण त्यांनी शिक्का, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महान संदेश आपल्या सर्वांना दिला आहे. आज मी इथे उभी आहे ही फक्त माझीच गोष्ट नाही, स्वप्न, संघर्ष आणि सन्मानाची गोष्ट आहे. भारताचे महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आणि त्या अधिकारामुळे आज मी तुमच्या समोर उभी राहू शकले आहे. मास्टर शेफ इंडियामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं, मी आणि माझी जाव आम्ही दोघांनी पार्टिसिपेट केलं होतं. आम्हाला खूप कठीण होतं ह्याच्या पार्टिसिपेट करणं, कारण की एक स्त्री घरातून बाहेर 2-3 महिने जाणार आणि मग आमची मुलं लहान होती, ते कसं काय आम्ही करणार, खूप कठीण वाटत होतं. पण आमच्या मिस्टरांनी आम्हाला खूप साथ दिला, माझ्या मैत्रिणी मिस्टरांनी खूप साथ दिला, त्यांच्यामुळे मी तिथे मास्टर शेफ मंचावरती आम्ही
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि माझ्या भीमाची पुण्याई, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला. जाया बायाने भोगिला चारी, जाया बायाने भोगिला चारी, आज आवाज उठविते. शेवटची काय गाणी कमलकडे जाऊ नका, शेवटचं गाणं आहे, शेवटचं गाणं आहे. जाया बायाने भोगिला चारी, आज आवाज उठविते त्या दिल्लीच्या दरबारी, आज आवाज उठविते त्या दिल्लीच्या दरबारी. आता पोरी लाविती जिलानी ओठाला, आता पोरी लाविती जिलानी ओठाला, जिलानी ओठाला, जिलानी ओठाला. आता शुगर ब्रँडर माझ्या भीमाची पुण्याई, माझ्या भीमाची पुण्याई, माझ्या भीमाची पुण्याई, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंती सोन्याची बोटाला. बाबासाहेबांची रिंगटोन, बाबासाहेबांची आप खड़े हो, मैं साथ में अपने मोबाइल आम्ही आहे खड़े हो. पागलच काय मंडळाची गाडी बसा ना, मंडळाची गाडी कुठे आहे, बसा ना. मंडळाची मोठी माणसं कुठे आहेत? आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक संकल्प एवढंच म्हणेन की ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी आपल्याला संविधानातून मार्ग दिला, अशा महान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय भीम. धन्यवाद. सर आमचा एक फोटो. हॅलो हॅलो. दोन कोटीचे हिरे लावलेले आहेत, तरी मला वाटतंय एक बाबासाहेबाचं लेकरू एवढ्या कष्टाने झटतंय, तरी मला तरी वाटतंय आपला समाज कुठं मागं नसला पाहिजे. आणि आम्ही होऊ गेलेले आपल्या साताऱ्याचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे घर आहे तिथं बालपण गेलंय, त्या बालपणासाठीच्या घरासाठी आम्ही झटतोय सगळे. चला वाढदिवसाच्या केक कापत आहे दादा, भाऊ पण आहेत. एक मिनिट, महेश भाऊ कुठे? महेश भाऊ
लाईट